नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. शिवसेनेच्या रणरागिणी ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19च्या नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक विकास त्रिपाळे यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या विकास दृष्टीचा वारसा पुढे नेत तसेच खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील नागरिकांसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून समाजातील विविध घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यात आलाय. वाढदिवसाचा उत्सव साजरा करताना अनावश्यक खर्च टाळून सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत दिवसभर विविध उपक्रम राबवण्यात आलेत. कार्यक्रमाची सुरुवात प्रादेशिक मनोरुग्णालय येथे करण्यात आली आहे. येथे उपचार घेत असलेल्या मनोरुग्णांशी संवाद साधत त्यांच्या हस्ते केक कापण्यात आलाय. रुग्णांना फळांचं वाटप करून त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. याप्रसंगी रुग्णालय प्रशासनानेही या उपक्रमाचं विशेष कौतुक केलंय. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना फळांचं वितरण करण्यात आलंय. उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. रुग्णांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्याशी संवाद साधण्यात आलाय. तर सेवालाल नगर परिसरातील लहान मुलांसोबत वाढदिवस साजरा करताना त्यांना खाऊ, मिठाई आणि विशेष साहित्यांचं वाटप करण्यात आलंय. मुलांनी आनंदानं कार्यक्रमात सहभाग घेतलाय. परिसरातील पालकांनीही या उपक्रमाचं स्वागत केलं. मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलाय. दरम्यान परबवाडी येथील शिवसेना शाखेमध्ये मोफत आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलाय. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर विशेष उपयुक्त ठरलंय. हजुरी परिसरात महिला व दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंनी युक्त रेशन किटचं वाटप करण्यात आलंय. वाढत्या महागाईच्या काळात अशा मदतीमुळे गरजू कुटुंबांना दिलासा मिळत असल्याची भावना लाभार्थींनी व्यक्त केली आहे. यावेळी अनेक महिलांनी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचे आभार मानले. तसेच परिसरातील घरकाम करणाऱ्या महिला, सफाई कर्मचारी, कष्टकरी महिला आणि विविध सेवा क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना साखरेचं वाटप करण्यात आलंय. समाजाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. दिवसभर राबवण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे प्रभागात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक नागरिकांनी त्यांच्या विकास कामांचे आणि सामाजिक कार्याचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक, शिवसेनेचे पदाधिकारी, शाखा प्रमुख, युवा सेना व युवती सेना कार्यकर्ते, महिला आघाडींच्या सदस्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचा संदेश देणारा हा वाढदिवस विशेष प्रेरणादायी ठरला आहे. वाढदिवस हे कायमच समाजाकरता असले पाहिजे. मला असं वाटतं ही शिकवण आम्हाला आमचे गुरुवर्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिले. आज नम्रता भोसले जाधव मॅडम यांचा आज वाढदिवस आहे. प्रभागामध्ये सकाळपासनं अगदी काल ज्येष्ठांकरता एका चित्रपटाचं आयोजन करण्यात आलं. एका ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. काही सोसायट्यांना फुलं झाडं देण्यात आली. आज सकाळपासून आपण रुग्णांना फळ वाटप असेल, मुलांना खाऊ वाटप असेल, अगदी विविध उपक्रम, आधार कार्ड कॅम्प असेल, पाण्याच्या लाईनचं काम असेल, असं विविध उपक्रम हे राबवण्यात येतात. संध्याकाळी देखील आता इथून हजुरीमध्ये विधवा आणि विकलांग व्यक्तींना त्या ठिकाणी रेशनचं किट वाटप करण्यात येणार आहे. सफाई कामगारांना रेशन किट देणार आहोत. परत घरकाम करणाऱ्या महिलांना साखर वाटप, असे विविध कार्यक्रम. मला असं वाटतं की वाढदिवस हे कायमच देण्याकरता असले पाहिजेत. कारण तुमच्या वयामध्ये जरी वृद्धी होत असली तरी तुमचं सामाजिक कर्तृत्व देखील तसंच वाढत गेलं पाहिजे. ही मला असं वाटतं की आदरणीय शिंदेसाहेबांची शिकवण आहे. आणि त्याचनुसार विविध सामाजिक उपक्रम आदरणीय नम्रता भोसले मॅडमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही प्रभागात आयोजित केले. मी माझ्या सगळ्याच सहकाऱ्यांचं, मग शाखेचे पदाधिकारी असतील, माझे युवा सहकारी असतील, महिला आघाडीच्या पदाधिकारी असतील, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून हा त्यांचा वाढदिवस अगदी अविस्मरणीय असं केला आहे. मला असं वाटतं वाढदिवस म्हणजे एक समाजकार्यासाठी आपण वाहून दिलेला एक दिवस असतो. कारण ज्या वेळेला आम्ही समाजकार्य करण्याचं ठरवलं त्याच वेळेला आम्ही आमचं आयुष्य हे सामाजिक कार्यासाठी वाहून घेण्यासाठी आम्ही
पूर्ण आमचं आयुष्य ठेवलेलं आहे. आणि हा आजचा वाढदिवस म्हणजे सर्व स्तरावर आपण विविध कार्यक्रम करतो. मग मेंटल हॉस्पिटल, मनोरुग्णालयात असू दे किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इथे आधार कार्डचा कॅम्प असू दे, विविध विकास कामांची काही उद्घाटनं करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे जी काही वर्षभरात आम्ही कामं करतो त्याचं एक एक छोटी छोटी उद्घाटनं करून एक वर्षभराचं मला असं वाटतं खुणगाट बांधतो आम्ही स्वतःसाठी की वर्षभर आम्ही अशाच पद्धतीने काम करत राहू. कारण वाढदिवसाचा एक दिवस हा नवीन ऊर्जा देणारा वाढदिवस असतो, एक प्रेरणा देणारा दिवस असतो. आणि त्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याच पद्धतीने आता आमचे आमदार रवींद्र फाटकजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, आमचे सहकारी नगरसेवक आणि विकासजी रेपाळे साहेब यांच्या सहकार्याने आम्ही हे विविध कार्यक्रम या पूर्ण प्रभागात राबवत असतो. आणि या माध्यमातून काही ना काहीतरी प्रभागाला देणं आहे या पद्धतीने कार्यक्रम करतो. आता आम्ही पुढे एक कार्यक्रम आहे विधवा आणि आपल्या विकलांगांना धान्य वाटपाचा. म्हणजे एक विविध स्तराच्या लोकांना काय देऊ शकतो वाढदिवसाच्या दिवशी, तो एक देण्याचा छोटासा प्रयत्न असतो. निश्चितपणे सगळं काही देऊ शकत नाही, सगळ्यांच्या प्रश्न मिटवू शकत नाही, पण ज्या कारणासाठी आम्ही नगरसेवक म्हणून या प्रभागात आलो तर ते कुठे ना कुठेतरी एक मला असं वाटतं मार्गी लावलं पाहिजे. लोकांकरिता जे काही आमचं आयुष्य आहे ते वाहून घेतलं पाहिजे अशी आमच्या नेत्यांची शिकवण आहे. आणि त्याच माध्यमातून आम्ही हे शिवसेनेच्या माध्यमातून ही कार्य करत असतो. मॅडम, आज वाढदिवस आहे, काय संकल्प कराल वाढदिवसानिमित्त? वाढदिवसानिमित्त एकच संकल्प करते, कोणतंही पद किंवा कोणतीही प्रतिष्ठा याची हव्यास न करता जे काही पद आहे नगरसेवक या पद्धतीने या ज्या प्रभागाने आम्हाला निवडून दिलंय, मोठ्या संख्येने निवडून दिलंय, अगदी 80 to 85% वोटिंग या पूर्ण प्रभागातून आम्हाला लाभलंय. तर या प्रभागातील प्रत्येक नागरिकांची जी समस्या आहे ती सोडवण्याचा आतुनात प्रयत्न करू इतकंच, आणि ते करण्याचं बळ ईश्वर देव एवढीच प्रार्थना करते. थँक्यू. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बैंक लिमिटेड. भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. ज्यांच्यावर बुलडोजर फिरवायला पाहिजे त्यांच्यावर फिरवायचा नाही, आणि जे काम करणारे कष्टकरी आहे, जे कामगारांना न्याय देत आहेत, कामगारांना त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम देत आहेत, ज्या कंपन्यांच्या नावावर करोडो रुपयाचे जे कर्ज आहे, आणि कोविडच्या काळामध्ये देखील या कंपन्यांनी सामान जे आहे ते या ठिकाणी प्रोडक्शन करून पुरवलेलं आहे. असे हे उद्योजक आहेत. क्लस्टरच्या नावाखाली तुम्ही यांना उद्ध्वस्त करायला निघाले. 48 तासात खाली करा, हे कुठल्या नोटिसा द्यायला लागले? खालती सही कोणाची आहे? महापालिकेच्या अधिकारी गणेश चौधरी. अहो, यांनी त्या येऊर मधलं देखील एकही बांधकाम निष्कासित केलेलं नाही. क्लस्टरच्या नावाखाली उद्योजकांना तुम्ही उद्ध्वस्त करू नका. ठाणे महानगरपालिकेने वागळे औद्योगिक क्षेत्रातील फेरोडाय कंपाऊंड मधील सुमारे 16 लघुउद्योजकांना 48 तासांच्या आत जागा खाली करण्याच्या व पाडकामाच्या नोटिसा बजावल्याने उद्योजक आणि कामगारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. या कारवाईमुळे 350हून अधिक कामगार आणि त्यांच्या सुमारे 1400 कुटुंबियांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी लघु उद्योजकांच्या समर्थनार्थ भूमिका घेत क्लस्टर पुनर्विकास योजनेच्या अंमलबजावणीत उद्योगांचं नुकसान होऊ नये अशी मागणी केली. क्लस्टर योजनेला विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली उद्योजकांना उद्ध्वस्त करू नका असा इशारा त्यांनी दिलाय. बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केळकर यांनी महापालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. शहरातील अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित असताना ठाणे महापालिका या उद्योगांवर कारवाई करण्यासाठी घाई का करते असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. संघटनेच्या मते संबंधित उद्योगांना क्लस्टर पुनर्विकासाला विरोध नसून, दरम्यान ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली. संघटनेच्या मते संबंधित उद्योगांना क्लस्टर पुनर्विकासाला विरोध नसून योग्य पुनर्वसन, पर्यायी जागा आणि उद्योग सुरू ठेवण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. संघटनेनं यापूर्वीही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी एकही उद्योग विस्थापित होणार नाही अशी ग्वाही दिली. संघटनेनं यापूर्वीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्या दरम्यान एकही उद्योग विस्थापित होणार नाही अशी ग्वाही शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे 48 तासांच्या नोटिसा तत्काळ स्थगित करून सर्व संबंधित पक्षाशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी यावेळी करण्यात येते. या प्रसंगी आमदार संजय केळकर यांनी फेरोडाय कंपाऊंड परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून लघु उद्योजकांशी सविस्तर चर्चा केली. या प्रकरणाकडे आता उद्योग क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. इंडस्ट्रियल इस्टेट ही आशिया खंडातली क्रमांक 1 ची औद्योगिक वसाहत आहे आणि उद्योजकाच्या गाड्यांवर आपण बुलडोजर फिरवायला निघाल. ज्यांच्यावर बुलडोजर फिरवायला पाहिजे त्यांच्यावर फिरवायचा नाही आणि जे काम करणारे कष्टकरी आहे, जे कामगारांना न्याय देत आहेत, कामगारांना त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम देत आहेत, ज्या कंपन्यांच्या नावावर करोडो रुपयाची काळामध्ये देखील या कंपन्यांनी सामान जे आहे ते या ठिकाणी प्रोडक्शन करून पुरवलेलं आहे. असे हे उद्योजक आहेत. क्लस्टरच्या नावाखाली तुम्ही यांना उद्ध्वस्त करायला निघाले, हे योग्य नाही आहे. हे जुलूम जबरदस्ती जी महापालिकेची चालू आहे, ही जी हेकेखोरपणा आणि अतिरेकपणा जो चाललेला आहे तो कदापि सहन होणार नाही. याच्या पाठीमागे लघु उद्योजक संघटना पण ठामपणे उभी आहे आणि शेवटी लघु उद्योजक जो आहे तो जगला पाहिजे. जो काहीतरी निर्मिती करतोय त्याच्याशी आपण सुसंवाद साधला पाहिजे. त्याच्याऐवजी ही 48 तासात खाली करा हे कुठल्या नोटिसा द्यायला लागले. खालती सही कोणाची आहे? महापालिकेच्या अधिकारी गणेश चौधरी. अहो, यांनी त्या येऊर मधलं देखील एकही बांधकाम निष्कासित केलेलं नाही आणि या उद्योजकावर हे करायला निघाले. म्हणजे हा जो दुटप्पीपणा चाललेला आहे तो अजिबात योग्य नाहीये. जर का आपण हे नोटीस मागे घेऊन त्यांच्याबरोबर सुसंवाद साधला नाही, त्यांना योग्य त्या ठिकाणी त्याच ठिकाणी उर्वरित 50% आहे ती तुम्ही क्लस्टरला द्या. क्लस्टरला यांचा विरोध पण नाही, परंतु यांचे जिथे गाळे आहेत त्या फेरोडायने दिलेले, ओनरशिप केलेले, पैसे घेऊन दिलेले ते गाळे की जे 30 वर्ष काम करतायत, तर त्यांच्यावर तुम्ही बुलडोजर फिरवणार का? त्यांचा पर्यायी त्या ठिकाणी द्या किंवा आहे त्या ठिकाणीच राहून उर्वरित जी 50% जागा जी आहे क्लस्टर करता तुमच्या नियमामध्ये घ्यायला निघाले ती घ्या. अन्यथा या ठिकाणी 48 तासाची जी नोटीस आहे त्याच्या आतमध्ये ही सगळी मंडळी जी आहे ती तिथे बेमुदत धरणं आंदोलन करायला बसतील. त्या ठिकाणी तिस्सा देखील त्याचं नेतृत्व करेल आणि हे लोन जे आहे ते उद्योजकांमध्ये पसरत जाईल. शिवसेनेच्या रणरागिणी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19 मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी देऊळ बंदर 2 या चित्रपटाच्या मोफत स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. युवा सेना आणि युवती सेनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मनोरंजनासोबतच समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आलाय. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत करत आयोजकांचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाचं आयोजन कोपरी पाचपाखडी विधानसभा युवासेना समन्वयक सुशील बेनवाल, ठाणे लोकसभा युवासेना समन्वयक रुपेश मिश्रा, कोपरी पाचपाखडी विधानसभा कार्याध्यक्ष सोनू पाल तसेच युवासेना व युवती सेनेचे पदाधिकारी यांनी केले होते. यावेळी नगरसेवक विकास रिपाळे यांनी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक आणि लोकाभिमुख कार्याचं विशेष कौतुक केलंय. कार्यक्रमादरम्यान केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आलाय. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांना शुभेच्छा देत त्यांच्या भावी वाटचालीसाठी आशीर्वाद दिलाय. यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिकात्मक रूपाचे सादरीकरण करण्यात आले, ज्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी युवासेना आणि युवती सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानलेत. वाढदिवसानिमित्त मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हीच माझी खरी संपत्ती
संपत्ती असून समाजासाठी अधिक जोमानं काम करण्याची प्रेरणा त्यातून मिळते, असं मत व्यक्त केलंय. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.